हो का? म्हणजे मग ते डॉक्टरांना दाखवायला पाहिजे ना? डॉक्टरांना नाही दाखवलं का? हो नाही ना, डॉक्टरांना मी कन्सल्ट करण्याचा प्रयत्न केला पण त्या नंबरच नाही लागला, एंगेज येत होता. नाही नाही, फोनवर थोडी दाखवा लागते. अ, काय मग हे कसं, मग बाळाचं कसं चालू आहे मग काय? तो काय त्याचं कसं? हो ना, खूप रडतो तो, एवढा रडतो, त्याची भूकच होत नाही ना. अरे, हे असं बरोबर पण हे नाही मग ते तू बा कुठं, तू दवाखान्यात ये ना. येऊन जा इकडे दवाखान्यात, ते डॉक्टरला सांगू ना आपण. मॅडमला सांगू, मॅडम काही औषध देतील काही. काय झालं माय, बाई साहेबाचाच तर फोन आहे वाटते. काय झालं, काय सांगा लागते डॉक्टर बाईले. ती या लागते होते दवाखान्यात, ते बापाच्या इकडे दवा नाहीत वाटते तिच्या. उलच काय झालं तर फोन कर. मी येले काय एवढं टेन्शन घ्या लागते, जाऊ दे ना म्हणा, आहे तिच्या बापाच्या घरी. हो का? नाही नाही, बरं मी येतो, मी आताच येतो मग. उद्या येऊन राहिल तुम्ही, जाऊ दे आताच येतो. बरं बरं. अरे, हे तू काल सांगायला पाहिजे होतं ना, मग कालच आपण दवाखाना केला असता. आता माय बाई मनातच आहे वाटते काही. माय लोक बिमार पाडले का लागे, तो ती घरी नाही नेलं तर काळजी नशीन केली, म्हणून ते लेकरू बिमार पडलं. काय काय म्हणते रे बाबू, काय म्हणते, बाबा आहे का काही? नाही नाही, आई आहे, आईला वाटते बाळाचं, आई बाळाचं काही नाही आहे, ते मी सांगतो. हा बरं, जाऊ तू, मी येतो. हो, घेऊन आणतो ना, ते सगळं सामान आणतो ना, मी कालच आणलं. आज थोडं काम होतं मला, म्हटलं उद्या जाऊ. हो, मच्छानी वगैरे सगळं सगळं आणलं. हो, येतो मी, आत येतो. का रे बाबू, काय झालं, कोणाची तब्येत नाही बरं? बाबूचं काही दुखून राहिलं का? कोणाचं असेल नाही, काचं काही त्या योगीराचं काय ते? अरे आई, ते योगिता म्हणते बाळाची भूक नाही होऊन राहिली, म्हणते पोट नाही भरून राहिलं. तर तो रडतेच म्हणते निरा. हा, आता माय बाई असं येऊन दिसत, असं किती लागते बिचाराले, हा? त्याची भूकच किती कसते, हिला का काहीच नाही का? हो नाही ना, ते म्हणते बाळाची भूक नाही होऊन राहिली. दूधच नाही त्याचं, त्याला तो रडून राहिला म्हणते, रात्री रडला. आता रडूनच राहिला म्हणते. आता माय बाई, माय अशानं लेकरू कसं होईल माहिती? आता बाई असं नसते बाई. पहिल्या दिवशी दवाखान्यात त्या नर्सनं पाहिलं मस्त, पेलं भूक त्याला की साजरं होतं. आणि मग आता ते सांगून राहिली, बरं मी हे पाय, अगोदर मी जातो, पाहतो काय आहे तर, नाही तर मग त्यांना दवाखान्यात घेऊन येतो इकडे. हा, याच डॉक्टरला दाखवा ना आपल्याला. असं काही नसते, त्याच्या अंगलला डॉक्टर दाखवलं तर चालते. ते काय दूध वाढायच्या काही गोळ्या देतील. हे पाय, तिले म्हणा तीळ खात जाय म्हणा. नाही हाय माय, उन्हाळ्यात तसाच गरम असे, पण तरी खात जाय म्हणा, उली उली तीळ, पांढरे तीळ तिच्या बाबाच्या घरी. तीळ खात जाय म्हणा, तिळा नाही साजरं दूध येते. ते घरगुती काय कामाचं आहे का? अर्जंट दाखवावं लागेल ना आपल्याला डॉक्टरला. कशानं कसं होईल? बाळ थकून नाही जाणार का? त्याला काय बिचारायला का वरच जम का देता येते काही का काय होते? बरं मी जा बरं. हे फोन चार्जिंगला लाव पटकन. मी वर ते सामान आणतो, ते जातो मी. तो माझा फोन चार्जिंगला लाव. आता काय बरं बापा, जाय बापा. आता ते सामान राहू दे ना, ते काय अर्जंट आहे काय? डबल येईल तर चालते. पहिले जाऊन पाहून ये, काय तर कोणत्या डॉक्टरला दाखवतात काय तर. नाही, घेऊनच जातो सोबत ते. काय हो माय, नाही नाही ना ठीक आहे. इतकं लवकर नसते माय, इतके लवकर दूध कसं काय कमी होणार आहे? आणि तो म्हणे एवढं जीव लागतेच काय माय, 2-4 घोडे तितकंही नाही का इले. बाई काय सांगा बाई, माय सांग बाई, लेकरू लढून राहिलं ते मग बरोबर आहे ना. भुकीनं लढणार नाही जायचं ते, अदमुस झालं असेल बाई माना तू लढू लढू. हो काय काय आणलं पाहू द्या. हा, हो, आणलं मी सर्वच, पण बाळाचं कसं आहे? झोपलाय का तो? का बरं झोपला? थकला का तो रडून? का ग मग आज काय, कसं काय, त्याचं पोट कसं भरलं आज? कसा बेदरला बाबू, लय शानपा करस. आत्ता तू बी माझ्या हातात, तुला नाचवतो त्या बीवर बी. अहो नाही, झोपला ना तो, खूप थकला ना, एवढा रडून रडून थकला हो, काय सांगू. नाही ना, तू म्हणत होती सकाळी की आज भूक नाही होऊन राहिली, रात्री पण तो रडला, दिवसांत रडून राहिला. म्हणजे ते झोपला ना तो नक्की? बघशील बरं त्याची तब्येत वगैरे कशी आहे?
चल ना मग लवकर, आम्हाला वाटत तू तयारी ठेवशील. चल ना आपण डॉक्टर जवळ जाऊ ना. हो हो चालते ना, अकोल्यालाच जाऊ. अकोल्यालाच जाऊ आपण. तिथेच त्याच मॅडम दाखवूया. त्याच मॅडमची ट्रीटमेंट मला आवडते आणि त्या खूप चांगली इफेक्टिव्ह आहे. पटकन त्या आपल्याला काहीतरी चांगल्या गोळ्या वगैरे देतील आणि दूध येईल. मग बाळाची भूक होईल. एवढा रडला हो, त्याची भूकच होत नाही हो. इथे एवढे मच्छर आहे, तेवढी गरमी आहे आणि नुसतं धूळ आहे. हे शेजारचे काचा कोठा आहे ना, त्या कोठातले मच्छर येतात आणि माहितीये का, त्या शेणाचा वास. बाई मी तर म्हणते त्यानीच तो जास्त त्याला त्रास होतोय. हो का? नाही हो, बरोबर आहे. ते कोठले मच्छर येत असतील मग. अरे मग हा दरवाजा लावून ठेवा ना तुम्ही. दरवाजा कशाला उघडा ठेवून राहिली? मग तुझ्या आईला विचारलं का? जर बाळाचं भूक नाही झाली, समजा पोट नाही भरलं, तर काही वरचं त्याला काही देऊ शकू का आपण? आईला काय समजते? आई का डॉक्टर आहे का? पण डॉक्टरांचा सल्ला घेऊया. म्हणूनच तर मी तुम्हाला बोलवलं फोन करून. आई काय आता, आईचं कसं जुन विचारायचं काम आहे. म्हणू नका, पण आईला खरं वाटेल. आई आईच्याच काळातले सल्ले देते. आपण शिकलेला आहे. सुशिक्षित लोकांनी असे घरेलू किस्से करायला पाहिजेत का? हा, डॉक्टरांचाच सल्ला घ्यायला पाहिजे, त्यांची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे का हे आजी नानीचे नुसके वापरायला पाहिजे? काय फायदा मग आपल्या शिक्षणाचा? नाही नाही, मी तसं नाही म्हणत. पण कसं असते, वडीलधाऱ्या लोकांना काही समजते, ते त्याच्यातून गेलेले आहेत, तर त्यांना अनुभव असते की असं होत असते का बा. मग काय केल्याने हे क्लिअर होते, हे तेवढं तर त्यांना समजतेच ना. काही नसते समजत कोणाले. सगळा अडाणीचा बाजार आहे. का शिकलेले आहेत काय? काही पण आपापलं सांगत राहत कोणी पण काही पण. कोणाचं काहीच ऐकू नका. आपण सरळ डॉक्टरकडे जाऊया. मी पटकन चेंज कर. तुम्ही गाडीच आणली ना, मोठी गाडी? हो, गाडीच आणली ना मी. तू म्हणच दवाखान्यात जा लागते तर म्हटलं मी इकडे कोणती गाडी पाहायचा काय, मी तिकडून गाडी नेऊ. त्याच्यापेक्षा मोठीच गाडी आली. मग जायचं का डॉक्टरकडे? तुझे बा कुठे गेले? बाबा वावरात गेले. बाबाला सांगितलंच नव्हतं तुम्ही येसाल म्हणून. हे म्हणजे माझ्या डोक्यातच नाही आलं ना. म्हणजे मला एवढं टेन्शन, मी एवढी घाबरली. म्हटलं तुम्हाला सांगते, रात्रभर मी झोपली नाही. बाळ सुद्धा झोपलं नाही. एक सेकंदासाठी आम्ही दोघंही मायले झोपलो नाही. तो इतका रडत होता, मलाच माहिती. मीच जागी होती ना. आईला पण झोप लागली, रागिणीला पण झोप लागली. बाबा तर तिकडेच होते. मीच जागी होती ना. माहितीये ना, एवढा रडला तो. त्याची भूकत नव्हती आणि इकडून तिकडून झोपला तर ते मच्छ चावत होते. पाय व खोट्या सोद्याची रागिनी. हो ना, होय होय, तू मोठी आहेस. म्हण म्हणा काही व योगिता, मी तर जागीच होतो म्हणा. म्हण म्हण म्हण. नाही तर म्हणाले काय वाटीन हा, की कशी आहे तिचे मायबा. हा, मा पोरग इतकं रडलं आणि हे झोपले. पाहि किती खोट्या बोलायची. 7 खोटे मेले, एकच पैदा झाली का काय सांगा हे. जाणं नेहाच्या अन म्हण. आणि मला मनाजरा लागत नाही. आई मी काय म्हणू, काही बोलते का? ते दोघं बोल राहिले, मी काय जाऊ तिच्यात. जाऊ दे तिकडे, सांगू दे. सांगते तो. कमाल आहे बाई या योगिताची. आणि धन्य ते पाहुण्याची. होलेवच लावते माझ्या बायकोच्या याच्यात. चला मी आवरते पटकन. आपण पटकन जाऊया. हे बघा, आई म्हणीलच, मी तुम्हाला सांगून देते. आईचं कसं आहे, जुन्या विचाराची आहे आई. आईला वाटते घरीच बसलं पाहिजे आणि घरीच बसते. ती त्याच्या काळातल्या गोष्टी सांगतात. आमच्या काळात असं झालतं, आमच्या काळात तसं होतं. आता जुन्या काळातलं आता चालते का काही? आता किती बदललं, किती बिमाऱ्या निघाल्या. कुठल्याही गोष्टीचं इन्फेक्शन होते, समजत नाही. हे जुन्या लोकांना काय आहे, हे त्यांच्याच काळातलं सांगतात. आई तुम्हाला म्हणेल की दवाखान्याचं काही काम नाही, पण तुम्ही ऐकू नका. आपण चाललं जाऊ. तुम्ही असं म्हणा की नाही, मला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आम्ही तपासून येत असं म्हणा. चहा घ्या म्हटलं. हो. अरे ताई, हा कशा आहात? तब्येत कशी आहे? चांगले आहे, मजेत. दवाखान्यात काही येणं झालं नाही, त्यामुळे मग आली तर मग राहिली. तुम्ही घ्या चहा, मी आवरते. हा, याला त्रास होऊन राहिलाय ना, रात्री रडला म्हणते. एकदा दाखवून द्यायचं का डॉक्टरांना? योगिताचा फोन आला होता मला, म्हणून मी तातडीनं आलो. नाहीतर मी उद्या परवा येणार होतो. याचं काही सामान सांगितलं होतं तिने, मी तसं घेऊन घेतलं होतं. ते घरी येऊन ठेवलं होतं, पण येणं काही झालं नाही. म्हटलं जाऊया. पण ती आज सकाळी तिचा फोन आला, ती पण मला घाबरली वाटली. म्हणे बाळाला खूप त्रास होऊन राहिला, तर मग म्हणून तातडीनं मी निघून आलो.
तर एकदा दाखवून द्यायचं आहे ना डॉक्टरांना. अं, हो पण एवढा काही नाही, लेकरू आहे ते, लेकरू थोडस रडतही असते, तसं काही नसते. आता उली उली गोष्टीसाठी थोडं डॉक्टर जवळ जायला लागते. नाही असं मी असं आई म्हणते बरं. हं, आता आपलं काय, आपल्याला काही त्यातला अनुभव नाही, पण आता आईले अनुभव आहेच ना. हं, अं, जमते घरी, तसं काही नाही एवढं काही नाही. कुठे लढून राहिला आता तो, कोण्या वेळात किती वखत आले तुम्ही, झोपेला आहे की नाही? असं झोपते तो, लेकरू आहे. झोप झाली, भूक लागली की लढतेच. अच्छा हा घ्या, मी जेवायची तयारी करते. अरे नाही नाही रागिनी ताई, जेवायचं नाही, आम्ही दवाखान्यातून जाऊन येतो. आई जाय बाई तू आता, पाय ते पाहुणे दवाखान्यात जातो म्हणतात, तू म्हण आता. बाबाला फोन लावला का? बाबा तू बोल बाई, आता मी काय बोलू जमानसा संग, तू म्हण. हे योगिता त्याच्या डोक्यात घातलं ते त्यांनी तीन दवाखान्यात, पाय बाई आता तुमचं तुम्ही, मी काही म्हणत नाही बाई. नाही नाही जवळ बा, ते मच्छर आता नाही, एवढे नाहीत मच्छर आमच्या अंग. ते मी आणून राहिलतो ना मच्छरदानी, मी म्हटलंय बाईले पाहुणे सांगू. मच्छर के नाहीत काही, पाहते लेकरू लहान आहे त्याच्यानं तसं. आणि लेकराचं कळतही नाही ना, काऊन लढते तर मच्छराच्यानं लढते का भुकीच्यानं लढते का, काय लेकाचं पोट दुखते समजतही नसते. बाईचं कसं आता, ते एका दमानं घाबरली, तिला वाटलं बा बाबू लढते म्हणून तिने तुम्हाला सांगितलं. सांगा तुम्ही एवढं धावपळीत आले नाही. नाही तब्येत की बाबूची पाहिले की तुम्ही, काही घोर आहे का? आणि त्याचं दुखलं असतं तर आम्ही का घरी ठेवलं असतं का बा? हा, आम्ही आणलंच असतं दवाखान्यात. नाही नाही तसं नाही माझं म्हणणं मामाजी. पण योगिता मला म्हणाली की त्याची भूक होत नाही, त्यामुळे तो रडत राहतो, चिडचिड करतो आणि रात्री पण झोपत नाही. इथे थोडं मच्छरांचा पण त्रास आहे म्हणे, आणि थोडस गरम जास्त आहे ना आता इकडे तर. पण तुमच्या इकडे थोडी बागायत त्यामुळे गावात थोडं ऊन कमीच राहते, शहरात तरी थोडस ऊन जास्तच राहते समजा असं. हे पण म्हटलं गड्या ते त्याची भूक होत नाही याने मला थोडं टेन्शन आलं, म्हणून मी खरं तर तातडीनं निघालो. म्हटलं कसं त्याने मग ते अशक्तपणा येत होतं ना बाळाला. भूक नाही झाली तर तो म्हणजे तो थकणार ना, तुमचं त्याच्या पोटातच काही नसलं तर मग जास्त रडीन काही, म्हणून मला थोडं टेन्शन आलं. काय काय होईल रागिनी, आ सांग कशी आहे योगी ती? आ सांग आता, म्हणा पाहुण्याला सांगू का मी? हे अशी हे आगाऊ तोंडाची आहे, असं असं म्हणलं तर सांग आता, पाहुणा सांगला ते नाही करत काय? सांग आता, आपल्याला मुकच राहा लागते की नाही? आला तो पाहुणा बिचारा, काम धाम टाकून धावत, हे काठी कशी आहे समजतच नाही बिचारी. म्हणू का पाहुण्याला नाही तर की खोटी बोलते म्हणून? ओ आई कशी आहेस बिचारी तू, मुकी राही नो आई, असं म्हणतो का ते पाहुणे? योगी बोलतील ना, काही बोलतो का म्हणून नको राहू दे, मी सांगितलं योगी त्याला समजावून. तो तसं म्हणू आई, पाहुणे नको सांगू. कशी आहेस आई? नाही नाही जवाई बा, एवढं काही टेन्शन नका घेऊ, एवढं काही नाही ना. आम्ही का काळजी नाही घेत का बाबी? आणि त्याला जर एवढं काही असतं तर आम्ही बापा दवाखान्यात नेलंच असतं डॉक्टर बाईले समजा कोण. नाही तुमचे तिकडले पण आमच्या आधी अकोटात तर नेलंच असतं ना, अकोटात ते सारे डॉक्टर लोक आहेत. तुम्हाला चांगलं असतं, फोन केला असता, पण तेवढं काही नाही ना. ते कसं एखाद्या दिवशी लेकरू रडती, थोडं चिडचिडी करते, ते एवढं काही नसते. हे योगिता नैन नैन तिले हे वाटलं, मला टेन्शनच दिलं. हो मी तेच म्हटलं पाहुणेले. तेली थोडीशी भीती वाटली, तेली वाटलं की बा नाही भीती म्हणजे मला थोडं टेन्शन आलं होतं. म्हटलं का म्हणजे एकदम आता बाळाची भूकच नाही झाली तर मग म्हटलं बा ते कसं, कारण एवढ्या लवकरच पण काही देता नाही येत ना, तर म्हणून म्हटलं थोडस, नाही तर मग दाखवून देऊ आपण, त्या मॅडमलाच दाखवून देऊ. योगिताचं पण म्हणणं झालं की अकोल्याच्या मॅडमला ज्याची ट्रीटमेंट होती त्या मॅडमची तिथे दाखवून द्यायचं. तर मग आपण डॉक्टर सोबत बोलू शकतो ना, दाखवून शकतो, एकदा चेकअप होते, काही डॉक्टर गोळ्या वगैरे देतील काही, हो ना. या योगी तिनं म्हणलं वाटते अकोल्याच्या डाकला दाखवायचं. पहिलंच ठाकते बाई हे योगी. आता या पाहुण्याला म्हणा तर प्लीज पोरगी आहे, हा तिले सासरवास करीन तर का मला लय वाटीन काय बाई. खरं ना लय योगी ती आगाव आहे. नाही नाही जवाई बा, नाही मला काही एवढं वाटत नाही, काही असं होतच ते कोणा कोणा होते, एखाद्या दोन दिवशी होते मग होतच चांगलं, तसं काही नसते काही एवढं. आता
बाईचाही फोन आलता मले. तुमच्या बाई म्हणत का हो बाई कसं जमलं. नाही म्हटलं बाई तसं काही नाही, आता बायाले समजते जाऊ त्यातलं. तर म्हणून म्हटलं एवढं काही तातडीनं असं घरी न्या जोगतं दवाखान्या करा जोगतं काही नाही, काही होते शे कधी कधी. तुम्ही लयच टेन्शन घेऊन राहिले, पण तसं नाही बाबू, काही बिमार नाही, काही नाही, काहीच नाही ना, मस्त आहे आता. मग आता मस्त झोप झाली त्याची, मस्त उडी आहे, झोपते, कसं त्रास नाही, काही नाही त्याचा, काही लढत नाही काही जास्त. आता लेकरू होय, लढतच असते तेवढं. एक तर त्याला सांगता नाही येत ना भूक लागली म्हणून, आणि या आमच्या हेंबाळ्या पोरीले वैयक्ता येत नाही लेकराला भूक लागली म्हणून. सांगा आता काय सांगा. नाही तर योगितांना समजलं तर लेकराला जसं कुचकुच केलं की पाजलं की लेकरू मुका आहे. हे पोरगी जराशी आता काय भाऊ, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, असं काही नसते, एवढं काही नसते. आणि सांगा लेकराचं काय दुखलं असतं तर का आम्ही काय त्याला घरी ठेवलं असतं काय. नाही नाही, हो बरोबर आहे, तसं काही नाही. मी असं म्हटलं दाखवून द्यायचं का, बरं ठीक आहे ना, काही प्रश्न नाही. पण कधी असं पुढे जर कधी झालं तर आपण लगेच दाखवून देऊ डॉक्टरांना. हा हो हो, मग काय तर बाप्पा, आम्ही तुम्हाला फोन करू जर आम्हाला वाटलं ना काही की बाबूचं जसं काही दुखते का, बाबू राहत नाही का काही, तर आम्हीच तुम्हाला फोन करू बाप्पा. हा आम्ही काय त्याला घरी थोडी ठेवणार आहो. पण आता सध्या काही टेन्शन नाही, काहीच नाही, पोटही भरते त्याचं पे.